UDAS प्लस पोर्टलवर टीचर प्रोफाईल कसे अपडेट करावे हे आज आपण पाहणार आहोत. प्रथम क्रोम ब्राउझरमध्ये आपण UDAS प्लस असं टाईप करून घेऊ आणि त्यानंतर येणाऱ्या टीचर मॉड्यूल याच्यावरती क्लिक करू. त्यानंतर येणाऱ्या पेजवर आपल्या शाळेचा UDAS क्रमांक, शाळेचा पासवर्ड आणि त्याखाली असणारा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण एंटर करूया आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करूया. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला टीचिंग अँड नॉन टीचिंग DCF फील्ड डिटेल्स याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर खाली असणाऱ्या इनकम्प्लीट आणि कंप्लीट टीचर्स या अंकावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती आपल्यासमोर ओपन होईल. इथे हिरव्या रंगाने दिसते याचा अर्थ भरलेला आहे. जर हे लाल रंगाने असेल तर ती माहिती भरलेली नाही. प्रथम पहिलं पेज जनरल प्रोफाईल याच्यावरती क्लिक करूया. त्यामध्ये आपल्याला आपले शिक्षकाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल, प्रथम नियुक्ती, त्याचबरोबर या शाळेमध्ये कधी हजर झाला याची माहिती असेल. जर आपली बदली झालेली असेल तरच या शाळेतील हजर दिनांक आपल्याला बदलायचा आहे, अन्यथा या पेजवर आपल्याला काहीही बदलायचं नाही आहे. तशी माहिती अपडेट करायची आहे. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर अपडेट सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्यानंतर त्या शिक्षकाचे दुसरे पेज म्हणजेच अपॉइंटमेंट अँड टीचिंग मॉड्यूल याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपला शिक्षक प्रकार, त्यानंतर आपण शिकवत असलेले विषय यासंबंधी माहिती येईल. ती माहिती जशी आहे तशीच अपडेट करायची आहे. जर आपला विषय शिक्षक प्रमोशन झालं असेल तरच बदलायचे आहे. त्यानंतर अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर आपल्यासमोर तिसरं पेज म्हणजेच आपले प्रशिक्षणासंबंधीचं पेज ओपन होईल. यामध्ये आपण कोणकोणते प्रशिक्षण घेतलेले आहेत, कोणकोणते प्रशिक्षण आपल्याला हवं आहे यासंबंधी डिटेल्स असेल. ती माहिती भरून अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती सक्सेसफुली अपडेट होईल आणि त्या शिक्षकाची माहिती सेव्ह केली जाईल. धन्यवाद.